महायुतीचे काळे कारनामे राजकोट मालवण येथे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात निकृष्ट कामामुळे कोसळल्याने तसेच महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यात हे सरकार अपयशी ठरल्याने या सर्व बाबींचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या वतीने निषेध दहीहंडीचे आयोजन करण्यात आले। यावेळी महायुतीच्या काळात झालेल्या पेपरफुटी घोटाळा, बळीराजाची होणारी आत्महत्या, महापुरुषांचा अवमान, स्वस्त गॅस सिलेंडरची ढोंगी आश्वासन, सरकारी रुग्णालयात असलेला निष्काळजीपणा, वाढती गुन्हेगारी, खासगी शाळांकडून होणारे लूट, आरक्षणाच्या नावाखाली होत असलेली राजकीय खेळी यासारखे अनेक विषयांवर निषेध म्हणून असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने महायुतीच्या काळामध्ये निषेध दहीहंडी फोडण्यात आली। युती सरकारच्या काळामध्ये बेकायदेशीर आणि फक्त त्याच्यामधून आर्थिक लाभ व्हावा या दृष्टिकोनातून या ठिकाणावर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार माजवण्याचा प्रकार केलेला आहे। आज जर का तुम्ही बघितलं तर नाशिक शहरामध्ये PWT मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा आहे। या ठिकाणी आमदार कोट्यावधी रुपयांचे कामं, 100 कोटी, कोणाचे 500 कोटीचे कामं सुरू आहे। त्याच्यातून आमदारांना 20% ते वसुली करतात, 17% ते 20% अधिकारी वसुली करतात। महानगर जे इतर शासकीय कर असतात, GST असेल, हे असेल, त्याला 18% लागतात। जवळपास 58% हा खर्च हा त्या कामामधून जातो आणि बाकी नफा धरला तर 20-25% नफा ठेकेदाराचा असतो। म्हणजे 1 कोटीच्या कामामध्ये फक्त 20 लाखाचं काम होतं आणि काही ठिकाणावर तर शून्य काम न करता पूर्णपणे पैशाची वसुली केली जाते। मिलीभगत अधिकारी, आमदार आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून मिलीभगत करून पूर्णपणे पैसे, रस्ते आणि कामं खाण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल, सरकारी रुग्णालय असेल, महिलांना जे काही लैंगिक अत्याचार असेल, बेपत्ता महिला असतील, अशा अनेक माध्यमातून या ठिकाणावर स्वस्त गॅस देण्याचं आश्वासन असेल, आता लाडक्या बहिणीचं सुद्धा त्यांनी काढलेलं आहे। जे UP मध्ये सरकार आहे, MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये सरकार आहे, त्यांनी लाडली बहीण काढली होती। इलेक्शन संपलं आणि लाडली बहीण बंद झाली। इथे सुद्धा इलेक्शनसाठी, जे केवळ राजकारणासाठी ती लाडली बहीण काढली। अशा पद्धतीनं लोकांना मूर्ख काढण्याचं काम हे युती सरकार करत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्व नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी सर्व एकत्र जमलेलो आहोत। या ठिकाणी दहीहंडी पण आम्ही लावलेली आहे। अनेक भ्रष्टाचाराच्या प्रत्येक विभागामध्ये दहीहंड्याचा कार्यक्रम घेतो आणि युती सरकारचे काळे कारनामे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। या ठिकाणी अनेक माध्यमातून या ठिकाणी युतीचा भांडाफोड करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्यानं करत राहील। सत्तेसाठी नाही तर भ्रष्टाचाराच्या विरोधासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गजानन नानासाहेब शेलार, शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडाळे, युवक शहर अध्यक्ष नितीन बाळा निगळ, शादाब शेख, राजाभाऊ पवार, अशोक मोगल पाटील, अशोक पाळदे, जयंत कुमार आयर, सचिन आयर, फरीदभाई शेख इत्यादींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।